शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर यांना इकॉनॉमिक ऑफेन्स विंगनं आता क्लीन चिट दिलेली आहे आणि क्लोजर रिपोर्ट सुद्धा फाईल केलेला आहे. यावरून आता राजकारण तापतंय. संजय राऊत यांनी टीका केलेली आहे. विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा टीका केलेली आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणतायत की भाजपकडे कमळ वॉशिंग पावडर आहे. जो कोणी या वॉशिंग पावडरमधून जाऊन येतो तो क्लीन होऊन जातो. आपल्यासोबत संजय शिरसाटे आपण त्यांच्याशी बोलणार आहोत, जे गंभीर स्वरूपाचे आरोप होत आहेत. काय म्हणाल? बघा, असे आरोप करण्याने काय होत नसतं. एखादी इन्क्वायरी लावली याचा अर्थ तो आरोपी असतो असं समजल्यात काही हे नाही. आम्ही दरवेळेला सांगतो की एजन्स्या कोणत्याही असू द्या, त्यांच्या चौकशा पूर्ण झाल्यानंतर ते काढतील ना. निर्दोष असेल तर निर्दोष होईल, आणि जर आरोपी असेल तर त्याला कोणी वाचवायचा प्रयत्न सुद्धा करणार नाही. परंतु मग एखाद्याला यांच्यापासून दूर झालेल्या माणसाने जर इतर पक्षात प्रवेश घेतला तर त्यांना ते वॉशिंग मशीन दिसणार, आणि यांच्याकडे राहिला तर तो स्वच्छ दिसणार. म्हणजे आमच्यावर अन्याय होतो असं बोलणारे अनेक जण तुम्ही पाहत असाल या आघाडीमध्ये. आणि जेव्हा ते भाजपमध्ये किंवा शिवसेनेमध्ये जातील त्या टायमाला मग त्यांना क्लीन चिट दिली, त्यांना वॉशिंग मशीनमध्ये टाकलं, हे आरोप करणं चुकीचे आहे. आजही अनेक जण असे आहेत, काँग्रेसचे आहेत. सुनील केदार बाहेर आहे ना आता, हा संजय राऊत बाहेर आहे ना आता, मग हा का जेलमध्ये गेला नाही? तो दुसऱ्या पक्षात आहे. असं नसतं, कायदेशीर कारवाई त्या पद्धतीने होते. म्हणून अशा आरोपाला आम्ही जास्त गांभीर्याने घेत नाही. फक्त आता यांची अडचण आहे, यांना वॉशिंग मशीनमध्ये कधी यायचं आहे हा प्रश्न त्यांच्यासमोर कदाचित असेल. नक्कीच. पण वायकर ईडी सीबीआयला घाबरून पळाले, हे भाजपनं मान्य करावं असं सुद्धा ते म्हणतात. त्यासोबतच त्यांनी म्हटलेलं आहे की आता 3 स्टंप जे आहे, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार, हे स्टंप भविष्यामध्ये उडतील. असे काही उडत नाही. यांच्या बोलल्याने काही होतंय का? हे दरवेळेला आरोप करण्यातच यांचा पूर्ण टाईम हे घालवत आहेत. कधी त्यांना सामाजिक जाण किंवा एखाद्या शेतकऱ्याच्या प्रश्नावर, या आरक्षणाच्या प्रश्नावर हे कुठेही बोलत नाहीत. यांना फक्त राजकीय काय स्टेटमेंट करायचं याच्यावर यांचा भर असतो. मग त्याच्यातून टीका करते. मग स्टंप आता यांचे उडणार, मग आता हे आम्हाला आपलं सरकार येणार, यांचं सरकार जाणार. या सगळ्या वल्गना ज्या आहेत या अशाच राहणार आहेत. आणि येणारं सरकार हे महायुतीचं तुम्हाला येणाऱ्या विधानसभेत दिसेल, आणि हे यांचे स्टंप नाही, हे क्लीन बोल्ड होऊन घरी बसलेले पाहायला मिळतील. पण आता फक्त दाऊदलाच क्लीन चिट देणं बाकी राहिलेले आहेत आणि या महायुतीचे 3ही स्टंप उडतील असं म्हणतात ते वारंवार. जी या पद्धतीनं टीका टिप्पणी गेल्या काही दिवसांपासून करतात, त्याला उत्तर कसं देणार? काय नाही, हे फक्त बोलाची बात आणि बोलाची कडी आहे. यांना फक्त आरोप करायचे असतात. आरोप करून मोकळं करणं होणे आणि एक हेडलाईन देणे हा यांचा रोजचा धंदा झालेला आहे. म्हणून या गोष्टीकडे आता लोक गांभीर्याने पाहत नाहीत. हेच होते जे दाऊदवर टीका करायचे, आणि हेच लोक आहेत जे दाऊदच्या हस्तकाला आता मिरवणुकीमध्ये घेऊन नाचवत आहेत, मिरवत आहेत, आणि त्या पाकिस्तानचे झेंडे घेऊन रॅल्या काढत आहेत. म्हणून यांना आता तो बोलायचा नैतिक अधिकार सुद्धा राहिलेला नाही. विजय वडेट्टीवार टीका करतात. काल ज्या पद्धतीनं विधान परिषदेमध्ये सन्मान करण्यात आला सगळ्यांचा सेंट्रल हॉलमध्ये, यावरून टीका केली विजय वडेट्टीवारांनी. ते म्हणतात की या सगळ्या क्रिकेटर्सना 11 कोटी देण्याची गरज काय? भारताचं नाव या आपल्या क्रिकेटरने जगाच्या पाठीवर उमटवलं आहे, वर्ल्ड कप जिंकला आहे. आणि तुम्ही एक लक्षात घ्या, काल परवा मुंबईमध्ये जे लोक होती, स्वयंस्फूर्तीने त्या ठिकाणी ते लोक आली होती. लाखोचा जनसमुदाय होता. त्यांना कोणी बोलवलं नव्हतं. या राजकीय पक्षाच्या काही लोकांना तर लोक विकत आणावी लागतात. आणि मग जनतेसाठी ज्यांनी इतका खेळ चांगला खेळला आहे त्यांना अनुदान, त्यांना मदत करण्यात काय हरकत आहे? तुमच्या मंत्र्याच्या बंगल्यावर करोडो रुपये तुम्ही खर्च करता, जनतेचा पैसा ना तो, करोडो रुपये खर्च करतात. त्या टायमाला तुम्हाला काही वाटत नाही. पण एखाद्या खेळाडूला जर त्याचा सन्मान केला, खरं तर आनंद मानला या गोष्टीचा पाहिजे होता की या भारतीय संघाचा पहिला सन्मान करण्याचा जो प्राप्त झाला, आपल्याला अधिकार प्राप्त झाला आहे, आणि आपल्या शासनाने त्याचा सत्कार केला आहे. ह्या अभिमानास्पद गोष्ट आहे. भारतामध्ये पहिल्यांदा आपल्या मुख्यमंत्र्यांनी किंवा आपल्या सर्व सहकार्याने, आणि यात असं कधी भेदभाव केलेला नाही की विरोधी पक्षांना कुणाला बोलवलं नव्हतं, आमदाराला बोलवलं नव्हतं, सर्वजण उपस्थित होते. परंतु आता क्रिकेटरवर जर हे टीका करत असेल, त्यांच्या पैशावर टीका करत असेल, तर जनता हे पाहते. लक्षात घ्या, त्यांच्या आनंदावर विरजण टाकायचा जे काही प्रयत्न करतायत, असे ज्या लोकांना जनता उघड्या डोळ्यांनी पाहते, आणि याचा त्यांना योग्य तो धडासुद्धा ते जनता शिकवतील. नाही, पण ज्या पद्धतीनं मार्केटिंग केली गेली, बॅनर्स लावण्यात आले, पोस्टर्स लावण्यात, यावरून पण टीका होते. ते म्हणतात की निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सरकारने हे सगळं केलं. आता ते वर्ल्ड कप काय निवडणुकीच्या समोर डोळ्यासमोर ठेवून त्यांनी खेळली का? त्यांचा तो सीझन असतो.
आणि आम्ही काय करावं हे आता तुम्ही कशाला सांगता? जे तुम्हाला करता आलं नाही ते आम्ही करतोय. मग त्याच्यात जर राजकीय पक्षाला जर थोडा फायदा जरी होत असेल त्यात गैर काय आहे? परंतु ते करायची मानसिकता आम्ही दाखवली आणि आम्ही हे करतोय हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणून आता आम्ही अशा टिप्पणीला घाबरत नाहीत किंवा त्याचा आम्हाला कॉग्निझन सुद्धा आम्ही त्याचे घेत नाहीत. नाही, पण ज्या पद्धतीनं अभूतपूर्व गर्दी मरीन ड्राईव्हला पाहायला मिळाली, वानखेडेच्या समोर पाहायला मिळाली, संजय राऊतांनी आता टीका केली. ते म्हणतायत की अशीच गर्दी जर मोदींच्या विरोधात रस्त्यावर उतरली असती तर देशातून तानाशाही संपली असती. ही गर्दी पाहून त्यांची आता छाती दडपायला लागलेली आहे. त्यांना आता ती जाणीव होत चाललेली आहे की लोक आता एक वेगळ्या मूडमध्ये आहेत. आणि तुम्हाला माहिती सांगतो, यांच्या सभेला आता गर्दी बोलवावी लागते, विकत आणावी लागते. गर्दी जमवणारा एकमेव नेता होता शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. आणि आता हे जे तीनपाट लोक आहेत हे यांना फक्त भोंगे वाजवण्याची सवय, भोंग्यासारखं बडबड करणं आणि त्याच्यावर टीका करणं. म्हणून जनता आता रस्त्यावर येते, सर्वजण रस्त्यावर येऊन आता आपला आनंद उत्सव साजरा करतात. हम घर में बैठ के काम नहीं करते. आता रस्त्यावर येऊन लोकांचे प्रश्न सोडवणं आणि लोकांच्या आनंदात सहभागी होणं हे या सरकारचं काम आहे, ते आम्ही करतोय. नवाब मलिक अडचणीचा विषय ठरतायत का? विश्व हिंदू परिषदेनं विरोध केलाय त्याचा, की नवाब मलिक महायुतीत नको? हे बघा, आमची भूमिका आम्ही स्पष्ट केलेली आहे. नवाब मलिका बाबतीत शिवसेनेची भाजपची भूमिका स्पष्ट आहे. नवाब मलिक आम्हाला अडचणीचं ठरण्यापेक्षा अजितदादा त्याच्यावर काय निर्णय घेतात हा महत्त्वाचा विषय आहे. म्हणून त्यांनी तो निर्णय घ्यायचा आहे. त्या दरवेळेला त्याच गोष्टीला घेऊन आम्ही पुढे जाणार नाही. आमची भूमिका आम्ही स्पष्ट केलेली आहे. 288 उमेदवार उभे करायचे की नाही याचा निर्णय लवकरच घेणार जरांगे पाटील म्हणतायत. कशा पद्धतीनं पाहता? मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा ते सक्रिय झालेत आणि आक्रमक देखील होत आहेत. सरकारसाठी अडचणीचं ठरतंय? बघा, लोकशाहीमध्ये त्यांना दिलेला अधिकार आहे. ते एक नेतृत्व करतायत, आरक्षणाच्या मुद्द्यावर ते लढतायत आणि त्या लढताना काय भूमिका घ्यायची हा त्यांचा विषय आहे. म्हणून त्यांच्या भूमिकेला विरोध करणं किंवा ज्याला सपोर्ट करणं हा भागच होऊ शकत नाही. म्हणून त्यांनी घेतलेली भूमिका हा त्यांच्यासाठी जर योग्य असेल तर ते घेतील. त्याला आक्षेप घेण्याचं काही कारण नाही आहे. हैदराबाद गजेट पाहण्यासाठी सरकारची शिंदे समितीसुद्धा त्या ठिकाणी जाते. 8 जुलैला जाणार आहे, पाहणी करणार आहे. महत्त्वाचा टप्पा गाठेल असं वाटतं? बघा, सरकार आपल्या पद्धतीने सर्व भूमिकातून जात आहे. कुणबी सर्टिफिकेटच्या नोंदी आम्ही काढल्या. आम्ही प्रत्येक ठिकाणी इवन आम्ही म्हणजे त्याला काय म्हणतात ते लाईनीने लोकांना ते सर्टिफिकेट दिलेले. जे 40 वर्षे बाकीच्या लोकांनी दिले नाही, जे आज म्हणतायत की आरक्षणाचं काय झालं, 40 वर्षांनी यांनी काही केलं नाही, ते शिंदे साहेबांनी करून दाखवलं. म्हणून जर त्याच्यावर काय आणखीन काही कोणाला शंका उपस्थित झालेल्या आहेत, हैदराबादचं गॅजेट तपासा म्हणतायत, निश्चित सरकार तपासेल ना. काय काय झालं ना तपासायला. आणि हैदराबादला जाणार आहेत, ते पाहणार आहेत, वस्तू जे असेल तर त्या पद्धतीने निर्णयसुद्धा घेतील. परंतु आम्ही भूमिका स्पष्ट आहे, स्वच्छ आहे. ओबीसी आरक्षणाला कुठे धक्का न लावू देता मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे या भूमिकेत सरकार आहे. तुमच्या संभाजीनगर मतदारसंघातला प्रश्न आहे. राजू शिंदे आता ठाकरे गटात प्रवेश करत आहेत. मागच्या वेळी तुमच्या विरोधात त्यांनी निवडणूक लढवली होती आणि अपक्ष लढवली होती. यंदा ठाकरे विरुद्ध शिंदे शिवसेना असा सामना रंगेल संभाजीनगरमध्ये आणि तुमची पूर्ण तयारी आहे? जे भुमरेंनी करून दाखवलं तेच तुम्ही पण करून दाखवणार? कोण कुठे गेलेलं या निवडणुकीच्या काळामध्ये अनेक लोक पक्ष बदलतात. त्यांना आम्ही महत्त्व देत नाही. त्यांना आमच्या शुभेच्छा. निवडणूक लढवताना निवडणूक जिंकायची कशी हे आम्ही पाहत असतो आणि त्यासाठी 365 दिवस आम्ही लोकांच्या सेवेत असतो. लोकांचं काम करणं, लोकांनी त्यांचं मत बनवणं आणि ते आपल्या पारड्यात कसं पडेल याच्याकडे आमचं लक्ष असतं. म्हणून कोणी आलं कोणी गेलं, निवडणुकीला 10 लोक उभे राहणार आहेत, त्याच्यात हे 11वे. म्हणून आम्ही त्यांच्याकडे लक्ष देण्यापेक्षा जनतेकडे लक्ष देतो आणि त्याची काळजी आम्ही करत नाहीत. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर आपण पाहतो या ठिकाणी की निवडणुकीमध्ये बरेच लोक उभे राहत असतात. राजू शिंदे हे 11वे असतील असं सुद्धा म्हणतात आणि आम्ही निर्णयांची चिंता करत नाही, काम करतो जनतेचं असं सुद्धा ठासून सांगतायत. त्यासोबत इतर मुद्द्यांवर देखील संजय शिरसाट यांनी भाष्य केलेलं आहे. कॅमेरा पर्सन रोशन गायकवाडचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.